केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत। केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे। सन 1992 सालापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे। केंद्र सरकारने घेतलेल्या या क्रांतिकारी निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानले आहेत। आज झालेल्या केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातनिहाय जनगणना करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला। या निर्णयाबद्दल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे विशेष आभार मानत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की देशातील अनुसूचित जाती व जमातींची जातवार जनगणना गेली 150 वर्ष होत आलेली आहे। त्या माहितीच्या आधारे या वर्गाच्या विकास योजना व कल्याणकारी कार्यक्रमासाठी आर्थिक तरतूद केली जाते। नागरिकांचा मागासवर्ग म्हणजेच इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्यासाठी मंडल आयोगाने 1980 मध्ये केलेल्या शिफारसीनुसार देशात हा तिसरा मागासवर्ग अस्तित्वात आला। मात्र त्याला घटनात्मक संरक्षण पुरवताना दरवेळी जनगणना नसल्याने लोकसंख्या माहीत नसल्याचे कारण पुढे येत होतं। ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर 10 वर्षांनी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली। ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे असे त्यांना वाटले। 1871 ते 1931 अशी 60 वर्ष हे काम नियमितपणे सुरू होते। सन 1941च्या महायुद्धात हे काम विस्कळीत झाले। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांची जातनिहाय व इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्वीकारले। यातून मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले। सन 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या शूद्र पूर्वी कोण होते या ओबीसी विषयक पुस्तकात ओबीसी जनगणनेची मागणी केली। ओबीसींच्या अडीअडचणी कळवण्यासाठी ती गरजेची आहे असं त्यांनी लिहिलं। पहिल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने 1955 साली स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी केली। सन 1980 साली दुसऱ्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मंडल आयोग स्वतंत्र ओबीसी जनगणनेची पुन्हा शिफारस केली। सन 1994 साली केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला तिसऱ्यांदा पटवून दिलं। 2010च्या 5 मेला संसदेत नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्यासह 100 खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव मांडला। त्यासाठी मी स्वतः सर्वपक्षीय प्रयत्न केले होते। त्यातून 2011 ते 2014 मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जात गणना केली, मात्र त्याची आकडेवारी राज्यांना मिळाली नाही। प्रधानमंत्री मनमोहन सिंग अध्यक्ष असलेल्या राष्ट्रीय विकास परिषद व केंद्रीय नियोजन आयोगाने ओबीसीचे शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य यासाठी धोरणे आखण्यासाठी ओबीसी जनगणना करावी असा ठराव केलेला होता। सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संसदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या स्थायी समितीने ओबीसी जनगणनेची शिफारस केलेली होती। या संदर्भात महाराष्ट्र विधानसभेचे 8 जानेवारी 2020 रोजी एकमताने ठराव सुद्धा पारित केलेला होता आणि तो एकमताने संमत करण्यात आला होता। सन 1992 सालापासून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेकडून जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली। यासाठी देशभर विविध मेळावे, आंदोलने, मोर्चे, निदर्शने करण्यात आली। यामध्येही प्रामुख्याने जातनिहाय जनगणना करण्यात यावी अशीच प्रमुख मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं सातत्याने करण्यात आली। जातनिहाय जनगणनेमुळे यापुढे इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांच्याकरिता सर्वांगीण विकासासाठी धोरणे व योजना बनवण्याकरिता निधीचे नियोजन करता येणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींप्रमाणे इतर मागास प्रवर्गाला स्वतंत्र निधी मिळेल। शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा या मूलभूत सुविधांचा शतकानुशतके वंचित राहिलेल्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र यांना लाभ मिळेल। न्यायालयाला आवश्यक असलेली आकडेवारी सुद्धा यातून मिळेल। त्यामुळे राजकीय आरक्षण सुद्धा पूर्ववत राहील।
अखिल भारतीय महात्मा फुले सक्त परिषदेच्या अनेक वर्षाच्या पाठपुराव्यानंतर आज केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा जो ऐतिहासिक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, तो निर्णय इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र या वंचित घटकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या जातनिहाय जनगणनेनंतर देशातील आरक्षणाचा तसेच वंचित घटकांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। त्यामुळे या निर्णयाचे आपण स्वागत करत असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे विशेष आभार मानतो, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।